प्रिय मतदार बंधू भगिनींनो, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी उमेद, नवी दिशा घेऊन एनडीएचा घटक पक्ष म्हणून आपली भूमिका मांडत आहे. आपला देश विविधतेने नटलेला लोकशाहीवादी देश आहे. आपला प्रत्येक नागरिक भारतीय आहे आणि भारताचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करणारा जागरूक मतदार आहे. जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात भारताची मान अभिमानाने उंचावत आहे. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी हे ब्रीदवाक्य घेऊन अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकसभा निवडणुकीत आपल्यासमोर येत आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्याला जातीपातीचा भेद विसरून संस्कारित केले आहे. ही आपली संस्कृती आहे. संविधानाला दैवत मानणारा आणि त्याचे तंतोतंत पालन करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओळख आहे. महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य आणि सुशासनाचा मूलमंत्र दिला. तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताई, संत गोरोबा काका, संत चोखोबा, संत सवतामाळी, संत बसवेश्वर, संत जगनाडे महाराज, संत जुमदेव बाबा यांनी मानवतावादी वारकरी पंथाचा मंत्र महाराष्ट्राला दिला. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, शाही अमरशेख यांच्यासारख्या महामानवांनी मानवतावादी विचारांचा ठसा आपल्या देशाला उमटवला आहे. याच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मूलमंत्र आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीदेवी फुले, माता रमाई यासारख्या मातृशक्तीने महाराष्ट्राच्या उभारणीत अनमोल योगदान दिले आहे. राष्ट्रवादी पार्टी या मातृशक्तींच्या प्रेरणा आणि संस्कारातून महिला सबलीकरणासाठी सदैव तत्पर आहे. समता, बंधुता तसेच सर्वसमावेशकता हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वसा आहे, प्राण आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची श्रद्धा आहे. याच भूमिकेतून राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा विशाल या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पार्टीसोबत एनडीएमध्ये सहभागी होऊन महायुती केली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावताना महसुली जमा आणि खर्च यांचे संतुलन साधत नागरिकांना सर्वोत्तम सेवा आणि सुविधा मिळतील याची दक्षता घेतली जात आहे. आरोग्य, शिक्षण व इतर क्षेत्रात राज्याला कायमच अग्रेसर ठेवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न आहे. उद्योग क्षेत्रात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक असणारा महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. सामाजिक न्यायासाठी अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी आणि इतर मागास सामाजिक न्यायासाठी अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी आणि इतर मागास प्रवर्गाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या उन्नती आणि प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध योजना, कार्यक्रम अविरतपणे राबवित आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला सुरक्षित आणि सक्षमपणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. मौलाना आझाद महामंडळाचे भाग भांडवल तब्बल 500 कोटी रुपये करण्यात आले आहे. तर उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीत भरघोस वाढ करण्यात आली आहे. राज्यातला कोणताही समाज घटक मागे राहणार नाही यासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून अर्थसहाय्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा कायमच पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचा पक्ष म्हणून ओळख. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, प्रेम या त्रिसूत्रीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची श्रद्धा आहे. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार
आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेरणास्थान आहे। यशवंतराव चव्हाण साहेब यांना आधुनिक आणि प्रगतिशील विचार आमच्या पक्षाचा अभिमान आहे। त्यांचे सुसंस्कृत राजकारण आणि पुरोगामी विचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वारसा आहे। शिव फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेरणेने देशातला बंधुभाव दिवसेंदिवस वाढत राहो। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वाखाली जनमताचा आम्हाला खात्री आहे की जनमत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास ठेवणारे आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। घड्याळ तेच पण वेळ नवी या भूमिकेतून आम्ही मतदारांच्या समोर येत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ तेच वेळ नवी लोकसभा निवडणूक 2024 जाहीरनाम्यातील काही ठळक मुद्दे। आमच्या मराठी या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत प्रयत्नशील असून तो मिळवणे हा मराठी जणांचा अधिकार वाक्य आहे। यासाठी आमचा पक्ष केंद्रात प्रयत्न करणार। आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न या सन्मानाने गौरवण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोलाची भूमिका बजावेल। किमान आधार मूल्य MSP हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्याची जपवणूक करणार। शेती उत्पादकता उत्पन्न आणि शेतकऱ्याला पारंपरिक वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी अपारंपरिक वीज निर्मिती व्हावी यासाठी सौर ऊर्जा पवन ऊर्जा जलविद्युत प्रकल्पांना बळकटी देणार। कृषी पीक विमा योजनांची व्याप्ती वाढवून पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यावर भर देणार। किसान सन्मान निधी योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून वर्षाला 6,000 रुपये तर राज्य सरकारकडून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळतात। यामध्ये भरीव वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। विकसित भारताचे महाराष्ट्र हा प्रगतीचा मुख्य स्रोत राहील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे। सध्या मुद्रा योजनेतून 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळते, यामध्ये 10 लाखाची वाढ करून ते 20 लाखापर्यंत उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार। महाराष्ट्राला कौशल्य विकासाची राजधानी बनवण्यास आम्ही कटिबद्ध राहणार। विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढवून 12 बलुतेदार वर्गांसाठी कौशल्य विकासाच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगवाढीचे प्रयत्न करणार। कौशल्य विकास प्रशिक्षण युवकांना खाजगी कंपन्यात कंत्राटी म्हणून मिळत असलेल्या मानधनात वाढ करून ते दरमहा 20,000 रुपये करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न राहणार। पितृसत्ताक परंपरेत मातृत्वाचा सन्मान असावा या भावनेने वडिलांच्या अगोदर आईचे नाव लावणे प्रत्येकास बंधनकारक करण्यात आले आहे। मातृत्व सन्मानाचा हा क्रांतिकारी निर्णय देशाच्या पातळीवर राबविण्यास आम्ही संकल्पित आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस महिलांना 33% आरक्षणासाठी सतत आग्रही होती। त्या अनुषंगाने केंद्र सरकारने लोकसभा व विधानसभा यामध्ये 33% आरक्षणाचा कायदा मंजूर केला आहे। केंद्राच्या या कायद्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वागत करतो।
कन्या सन्मानासाठी लेक लाडकी या योजनेची व्याप्ती आणि विस्तार वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार। शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेलची उभारणी करण्यासाठी आम्ही आग्रही राहणार। खेलो इंडिया या मोहिमेअंतर्गत देशभरातील युवा खेळाडूंना आणखीन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि संधी लाभेल यासाठी आम्ही आग्रही राहणार। पारदर्शक नोकर भरतीला प्राधान्य, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल। 60 वर्षावरील नागरिकांना रेल्वे आणि मेट्रो प्रवासात देशभरात 50% सवलत मिळावी असा आमचा आग्रह असेल। 70 वर्षे वयावरील नागरिकांना आयुष्यमान भारत योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार। जातनिहाय जनगणना व्हावी हे आमच्या पक्षाचे धोरण असेल। राष्ट्रीय स्तरावर मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था असावी असा आमचा प्रयत्न राहील। या संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगाराच्या संधी लाभतील यासाठी निधी व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आग्रही राहणार। उर्दू माध्यमांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सेमी इंग्लिश शाळांचा दर्जा बहाल करण्याचा आमचा प्रयत्न राहील। परवडणारी घरे, सार्वजनिक वाहतूक सेवेचे सुनियोजन जाळे निर्माण करणे, महिलांसाठी सुरक्षित शहर आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता येईल याची खात्री आमचा पक्ष देत आहे। PM आवास योजनेत नव्याने 3 कोटी घरे उपलब्ध होतील यासाठी आग्रही भूमिका मांडणार। आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व पर्यावरण आणि रोजगार ही आमची पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री आहे। पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर पंतप्रधान शेत शिवार पाणंद रस्ता या नव्या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही भूमिका बजावेल। यमच्या धर्तीवर माफक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर आमचा भर राहील। राष्ट्रीय स्तरावर नदी जोड प्रकल्प, नदी शुद्धीकरण प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेतले जातील यासाठी कृष्णा भीमा रुंदीकरण, नारपार योजना, पश्चिम घाटातील पावसाचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवणे असे महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित होतील यासाठी आमचा पक्ष प्रयत्न करणार। वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक पर्जन्यमान असते, परंतु वन कायद्यानुसार वनांमध्ये पाण्याचे साठे निर्माण करता येत नाही। परिणामी उन्हाळा आणि दुष्काळामध्ये पाणी टंचाईचे संकट ओढवते। यासाठी वनक्षेत्रात पाण्याचे स्रोत निर्माण व्हावेत यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस असेल। यासाठी बिरसा मुंडा जलसंधारण योजना राबवण्यात यावी यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत। केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम पाठिंबा राहील याची आम्ही हमी देत आहोत। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे। धन्यवाद।